Hello students, class 12 biology chapter number 8 respiration and circulation part 10. आज आपल्याला बघायचं आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. पहिल्यांदा आपण बघूयात ॲट्रिया. ॲट्रिया means there are two auricles which are thin walled and receiving chambers separated from each other by interauricular septum. म्हणजे दोन ॲट्रियाच्या मध्ये जो सेप्टम आहे त्याला इंटरऑरिक्युलर सेप्टम असं म्हटलं जातं. अँड इट हॅव अ ओव्हल डिप्रेशन कॉल्ड एज फोसा ओव्हॅलिस. इथे एक डिप्रेशन असतं, म्हणजे ही एक बाजू एक ऑरिकल आहे आणि त्या बाजूला दुसरं ऑरिकल आहे, त्यांच्यामध्ये एक डिप्रेशन आहे, त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. अँड दिस फोसा ओव्हॅलिस इज रिमाइन्स ऑफ एम्ब्रियोनिक ॲपरेचर कॉल्ड एज फोरामन ओव्हॅली. आता फोरामन ओव्हॅली बद्दल आणि अजून एक म्हणजे ॲपरेचर आहे ज्याला डक्टस आर्टिओसिस जे फिटसमध्ये असतं. तर हे दोन टर्म आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये इन डिटेल बघूयात. नाव सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा अँड कोरोनरी सायनस, दिस थ्री ओपन इन टू राईट ॲट्रिया. बघा, सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा अँड कोरोनरी सायनस हे सगळे राईट ॲट्रियममध्ये ओपन होतात. देन opening of post caval is guarded by ischian wall and opening of coronary sinus guarded by thepsian wall. म्हणजे हे दोन वॉल्स असतात राईट ॲट्रियममध्ये. एक आहे बघा ischian wall हा आणि सेकंड वन आहे थेप्सियन वॉल. ओके, नेक्स्ट आता जसं आपण सांगितलं होतं की एक फ्लो चार्ट बघायचा आहे आपल्याला की सर्क्युलेशन एक्झॅक्टली कसं होतं आणि ह्या दोन टर्म बघायच्या आहेत, फोरामन ओव्हॅली अँड डक्टस आर्ट्रिओसिस. आय थिंक डक्टस आर्ट्रिओसिस आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये त्याचे डिटेल्स तुम्हाला सांगते. ॲक्च्युली ॲडल्टमध्ये हे फिटल हार्टचं सर्क्युलेशन आहे, पण ॲडल्टमध्ये जनरली कसं होतं, हे दोन ॲरो बाजूला काढा आणि कसं होतं ॲडल्टमध्ये तर डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी पार्ट्स कॅरीड आउट बाय व्हेन्समधून ते येतं सुपिरियर अँड इन्फिरियर वेना किंवा त्यानंतर राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमधून पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी आर्टरीमधून लंग्स इथपर्यंत जे आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आता लंग्समध्ये तर काय होणार, तिथं ऑक्सिजनेशन होणार, म्हणजे हा ब्ल्यू कलर जो आहे तो डिऑक्सिजनेटेड ब्लडचा पाथवे आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ऑक्सिजनेशन झाल्यानंतर लंग्समधून पल्मोनरी व्हेन्समध्ये जाईल, तिथून लेफ्ट ॲट्रियममध्ये जाईल आणि तिथून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ॲवोर्टामध्ये आणि ॲवोर्टामधून सगळ्या बॉडी पार्ट्सना ते सप्लाय केलं जाईल ऑक्सिजनेटेड ब्लड. हा एक सर्क्युलेशनचा पाथवे आहे ॲडल्टमध्ये. मग फिटसमध्ये काय होतं तर फिटसमध्ये लंग्सचा पार्ट म्हणजे लंग्स हे फंक्शनल असत नाहीत, कारण फिटस हे कसं युटेरसमध्ये ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये असतं, त्यामुळं त्याचे लंग्स अल्व्हिओलाय लंग्स हे सगळं नॉन फंक्शनल असतं. त्यामुळं डिऑक्सिजन ब्लड हे राईट ॲट्रियममधून डिरेक्टली लेफ्ट ॲट्रियममध्ये जातं आणि याचं ऑक्सिजनेशन थ्रू प्लॅसेंटा होतं. त्यामुळं ही बाकीची प्रोसेस फिटसमध्ये होत नाही. लेफ्ट ॲट्रियममध्ये जाईल लगेच, मग लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ॲवोर्टामध्ये आणि सगळ्या बॉडी पार्ट्सना. त्यासाठी असणार आहे फोरामन ओव्हॅली. हा राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम यामध्ये असणारं ॲपरेचर हे फिटसमध्ये. पण नंतर जेव्हा आफ्टर बर्थ याची काही गरज नाही, कारण तेव्हा जे लंग्स हे फंक्शनल होतात आणि तिथं प्रॉपर सर्क्युलेशनचे प्रोसेस होते, त्यामुळे हे ॲपरेचर थोड्या दिवसानं क्लोज होतं. ओके, फोरामन ओव्हॅली. आणि ते नंतर दुसरा अजून डक्टस आर्टिओसिस याचं फंक्शन काय तर जेव्हा राईट ॲट्रियममधून थोडंफार ब्लड हे पल्मोनरी आर्टरीमध्ये सुद्धा जातं आणि तिथून पल्मोनरी आर्टरीमधून ते डिरेक्टली ॲवोर्टामध्ये कॅरी करण्याचं काम कोण करतं तर डक्टस आर्टिओसिस. ओके, हे डक्टस आर्टिओसिस. आणि याचं नंतर ॲडल्टमध्ये लिगामेंटम आर्टिओसिस असं एक म्हणजे एक लिगामेंट तयार होतो जो पल्मोनरी आर्टरी आणि ॲवोर्टाला कनेक्टेड असतो. ओके, आता यामध्ये हे सुद्धा डक्टस आर्टिओसिस हे सुद्धा काही बर्थनंतर क्लोज होतं, पण ते सुद्धा नाही झालं तर तिथं सुद्धा डिफेक्ट असतात आणि त्याबद्दल इतकं काय तुम्हाला आता सिलेबसला नाही आहे. किंवा फोरामन ओव्हॅली जर नाही क्लोज झालं तर तिथं पुढं काय होणार आहे तर हे सगळं काय आत्ता तुम्हाला नाही, पण ॲटलिस्ट हे काय आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर
There are 4 pulmonary veins open into left atrium without walls. 4 pulmonary veins म्हणजे 2 left pulmonary veins and 2 right pulmonary veins. बघा या हे जे काही लेफ्ट पल्मोनरी वेन्स आणि राईट पल्मोनरी वेन्स आहेत दे आर ओपन इन टू लेफ्ट ॲट्रियम विदाउट वॉल्स. बोथ ॲट्रिया ओपन इन टू व्हेंट्रिकल्स बाय ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपरेचर. बोथ ॲट्रिया म्हणजे जे काय ॲट्रिया आहेत बोथ ॲट्रिया ओपन इन टू व्हेंट्रिकल ओके बाय ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपरेचर अँड इट इज गार्डेड बाय कस्पिड वॉल्स. आणि इथं काय असणार आहेत गार्डेड बाय कस्पिड वॉल्स. या बाजूला असेल ट्रायकस्पिड वॉल, या बाजूला असेल बायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वाय ट्रायकस्पिड बिकॉज देर आर 3 leaflets. They are present in right atrioventricular aperture. AV means right atrioventricular aperture and bicuspid wall also known as mitral wall present in left atrioventricular aperture. आता ह्या वॉलचं फंक्शन काय तर ऑल वॉल्स हेल्प इन मेंटेनिंग अ युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. म्हणजे ब्लडचा जो फ्लो आहे तो युनिडिरेक्शनल होण्यासाठी हे वॉल्स असतात. दे ऑल्सो अवॉइड द बॅक फ्लो ऑफ ब्लड. ओके म्हणजे ब्लडचं जे काय हा फ्लो आहे हा युनिडिरेक्शनल झाला पाहिजे, बॅक फ्लो झाला नसला पाहिजे म्हणून हे वॉल्स असतात. द वेंट्रिकल्स दीज आर इन्फिरियर थिक वॉल्ड पंपिंग चेंबर्स ऑफ हार्ट. द राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे जसं 2 वेंट्रिकलच्या मध्ये असणार आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम अँड दीज आर थिक वॉल्ड पंपिंग चेंबर्स. वॉल ऑफ लेफ्ट वेंट्रिकल इज अबाउट 3 times थिकर दॅन राईट वेंट्रिकल. म्हणजे राईट वेंट्रिकलची जी वॉल आहे त्याच्यापेक्षा लेफ्ट वेंट्रिकलची वॉल ही थिक असते अबाउट 3 times थिकर दॅन वॉल ऑफ राईट वेंट्रिकल. इनर सरफेस ऑफ वेंट्रिकल शोज सेव्हरल रिजेस कॉल्ड ॲज कॉलम कार्निये और ट्रॅबिक्युले कार्निये. हे जे काय रिच आहेत ओके रिच दे नोन ॲज कॉलम कार्निये. Next, the lumen of ventricles also show the inelastic fibers called as chordate tendinae. ते जे काय फायबर्स आहेत बघा हे फायबर्स नोन ॲज chordate tendinae. आणि याचं फंक्शन काय तर इट कनेक्ट्स द कस्पिड वॉल्स टू द वॉल ऑफ वेंट्रिकल्स. बघा chordate tendinae अटॅच और कनेक्ट कस्पिड वॉल टू वेंट्रिक्युलर वॉल. वेंट्रिकलच्या वॉलना त्याच्या काय वॉलला वेंट्रिक्युलरच्या वॉलला हे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल अटॅच करण्याचं फंक्शन कोणाचं आहे तर कॉर्डे टेंडिने. देन इट रेग्युलेट देअर ओपनिंग अँड क्लोजिंग. म्हणजे हे वॉलचं जे काय ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ते मेंटेन करण्याचं काम करतं कॉर्डे टेंडिने. द राईट वेंट्रिकल ओपन इन टू पल्मोनरी आर्टरी अँड लेफ्ट वेंट्रिकल ओपन इन टू ॲवोर्टा. राईट ventricle open into pulmonary artery and left ventricle open into aorta. Then these openings are guarded by semilunar walls. These openings are guarded म्हणजे या openings ना परत जे काय these openings are guarded by semilunar walls. इथं असणार आहेत semilunar walls. तर पल्मोनरी सेमिलुनार वॉल असेल आणि ॲवोर्टाला ॲवोटिक वॉल असेल सेमिलुनार वॉल. दिस वॉल प्रिव्हेंट अ बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड इन टू वेंट्रिकल्स. आता या वॉलचं मेन फंक्शन काय टू प्रिव्हेंट द बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड इन टू वेंट्रिकल्स. वेंट्रिकल्समध्ये परत बॅक फ्लो होऊ नये. आता इथं परत त्याचा बॅक फ्लो होऊ नये म्हणून हे वॉल्स प्रेझेंट असतात सेमिलुनार वॉल. ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. थँक्यू.